नमस्कार. अंड्याचा रस्सा हा सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा. अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो. तर आज आपण इथे अंडी फोडून झणझणीत चमचमीत असा रस्सा बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा रस्सा तयार होतो. तर अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर हा रस्सा तुम्ही खाऊ शकता. तर हा रस्सा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे प्रथम आपण एका कढईमध्ये तेल गरम करून एक पातळ उभा चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे मी एक दालचिनीचा तुकड्याचा वापर करणार आहे. इथे तुम्हाला जर दालचिनी आवडत नसेल तुम्ही नाही वापरली तरीसुद्धा चालेल. दालचिनीमुळे छान अशी चव येते. तर इथे आपण एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. कांदा लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे कांदा लालसर परतवून झालेला आहे आणि आता इथे अर्धी वाटी आपण सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत. अर्धी वाटी सुकं खोबरं. कांदा आणि खोबरं अगदी लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा आणि खोबरं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं म्हणजे रस्सा आहे त्याला छान अशी चव येते. तर इथे आता कांदा आणि खोबरं लालसर आपण परतवून झालेलं आहे आणि आता आपण कांदा आणि खोबऱ्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर करणार आहोत. इथे तुम्हाला जर लसूण जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालेल. तर अगदी कोकणामध्ये अशाच पद्धतीने हा रस्सा बनवतात. तर एकदा अशा पद्धतीने हा रस्सा बनवून बघा. नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने हा रस्सा बनवाल. तर इथे आता कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. इथे आता कांदा आणि खोबरं थंड झालेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि कांदा खोबरं आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे कांदा खोबरं आपण बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार. तर इथे आपण 4 अंड्यांचा रस्सा बनवणार आहोत. तर इथे 4 अंडी घेतलेली आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. तर इथे गॅस चालू न करता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, फोडणीपुरतं तेल. घरगुती लाल तिखट 1.5 चमचा. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा गरम मसाला. इथे मी चिकन गरम मसाला वापरलेला आहे. घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा आपण इथे गरम मसाला आणि 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. तर इथे आता गॅस चालू करायचा आहे आणि एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. मसाले जळून न देता आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते वाटण आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आणि आता कांदा खोबरं आपण व्यवस्थित असं आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. मसाल्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून घेणार आहोत. तर अगदी 1 मिनिटभर आपण हा मसाला परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान तर्रीदार असा हा रस्सा तयार होतो. मसाल्यामध्ये आता कांदा खोबरं आपण परतवून झालेलं आहे आणि आता आपण इथे मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि इथे रस्सा तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर हा रस्सा साधारण पातळ छान लागतो. तर इथे साधारण तुम्ही रस्सा कितपत घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता रस्सा एकदा आपण ढवळून घेणार आहोत आणि आता रश्श्याला एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत आणि रश्श्याला एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर आपण रस्सा एकदा ढवळून घेणार आहोत आणि ह्या रश्श्याला एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता रश्श्याला उकळ आलेली आहे. अगदी 1 ते 2 मिनिटभर आपण रस्सा छान उकळून द्यायचा आहे म्हणजे जो मसाला वापरलेले आहेत त्याचा छान असा स्वाद येतो. तर अगदी 1 मिनिटभर आपण रस्सा छान उकळून घेणार आहोत. रश्श्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. रश्श्याला उकळी आल्यानंतर आपण एक अंडी फोडून घेणार आहोत. तर एखाद्या वाटीमध्ये आपण अशा पद्धतीने अंडी फोडून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका आणि एक अशी अंडी फोडून आपण थोड्या थोड्या अंतरावर आपण अंडी फोडलेली आहेत ती आपण रश्श्यामध्ये सोडणार आहोत. तर लक्षात ठेवा बाजूबाजूला न सोडता अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर आपण अंडी फोडून अशा पद्धतीने आपण सोडणार आहोत म्हणजे ती मिक्स होणार नाही. आणि ते गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. अगदी स्लो गॅसवर
5 ते 7 मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण अंडी छान शिजवून घेणार आहोत. तर इथे हा रस्सा आपण बिलकुल चमच्याने ढवळणार नाही आहोत. तर अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून अंडी छान आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 7 मिनिटं झालेली आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच आपण अंडी शिजवून घेतलेली आहेत. 7 मिनिटानंतर आता चमच्याने आपण अंडी कितपत शिजलेली आहेत ती पाहायची आहेत. तर इथे पाहू शकता छान अंडी शिजलेली आहेत आणि बिलकुल विरघळलेली नाही आहेत. तर अशाच पद्धतीने हा रस्सा बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी झणझणीत असा हा रस्सा तयार होतो. इथे फोडलेल्या अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. अतिशय चविष्ट, झणझणीत, चमचमीत असा हा रस्सा तयार होतो. तर हा रस्सा तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट असा हा अंडी फोडून रस्सा तयार होतो. नक्की रेसिपी बनवून बघा. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.